नमस्कार पोरो, नायक अकॅडमी या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे. पोरो, आज आपण खतरनाक टॉपिक पाहणार आहे, तो म्हणजे आपली सूर्यमाला. वारंवार याच्यावरती पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात. चला तर मग आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. बघा पोरो, एकदम छान पद्धतीने तुमच्यासाठी मी पीपीटी तयार केलेली आहे. एआयचा पुरेपूर वापर केला आहे. त्याच्या आधी एक छोटीशी जाहिरात आपली. पोरो, माझ्याकडून जर तुम्हाला जीके जीएस हा विषय शिकायचा असेल, एकदम अत्यंत सोप्या पद्धतीनं मराठी भाषेमध्ये आणि ट्रिक्सच्या पद्धतीनं, एकदम नवीन पॅटर्ननं, जो की डायरेक्ट पेपरमध्ये हात घालून आपला जो पेपर आहे तो फाडून टाकू आपण डायरेक्ट एकदम खतरनाक पद्धतीनं. त्याच्यासाठी बरोबर तुम्ही 499 ला आपली एक बॅच लॉन्च झालेली आहे. त्यासाठी तुम्ही नायक अकॅडमी हे तुम्ही युट्यूबला जा, सर्च करा नायक अकॅडमी आणि ते तुम्ही ऍप डाउनलोड करून घ्या. तिथे ही तुम्हाला बॅच 499 रुपयाला मिळून जाणार. काही जर तुम्हाला विचारायचं असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला या नंबरवरती कॉल करू शकता. इथे मी माझा नंबर लिहितो, हे बघा. या नंबरवरती तुम्ही मला कॉल करा. 81 80 87 47 15. एकदम नवीन पद्धतीने आणि खतरनाक पद्धतीने मी तुम्हाला जीके जीएस हा संपूर्ण इतिहास, भूगोल, पंचायत राज, संविधान आणि सायन्स खतरनाक पद्धतीने कव्हर करणार आहे, जी की डायरेक्ट पेपरमध्ये येणार असे क्वेश्चन सोबत बेसिक पण. महत्वपूर्ण गोष्ट, जे काही गोष्टी मी तुम्हाला आज शिकवणार आहे, जे काही पीपीटी वर सर्व काही शिकवणार आहे, ते तुम्हाला मिळवायचं असेल तर एक महत्वाची सूचना, आपलं टेलिग्राम टोटली बंद केला आहे सरकारनं. नीटचा जो पेपर फुटी झाली त्या कारणाच्यानं सरकारनं ऍक्शन घेतलाय. त्याच्यामुळे इंस्टाग्रामचं जे चॅनल आहे ते तात्पुरतं बंद करण्यात आलाय. आता काय माहित, सरकारचा काही नियम नाही, कधी चालू करतील काय चालू करतील. तर त्याच्यासाठी महत्वपूर्ण, हे आपलं व्हॉट्सअपचं चॅनल आहे. तुम्ही हा QR कोड स्कॅन करून घ्या, पाहून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या. नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपची लिंक सुद्धा दिली आहे, त्याच्यावर टच करायचं, डायरेक्ट व्हॉट्सअपला फेकलं जातं, तुम्ही तिथं फॉलो करून घ्यायचं. ओके, तिथे तुम्हाला या सगळ्या गोष्टीची PDF मिळून जाणार, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला सोपी जाणार. या तर मग आता आपला कार्यक्रम सुरू करू आपण. हे पूर्व आपली पृथ्वी. महत्वाची गोष्ट, आपण निळ्या ग्रहावर राहतो. निळा ग्रह कोण म्हणते पृथ्वीला? त्याच्यावर 71% पाणी आहे, 29% जमीन आहे, म्हणून त्याला निळा ग्रह असं म्हणतात. दुरून पाहिला का पुरा निळा निळा दिसते तो, म्हणून त्याला निळा ग्रह म्हणते. या ग्रहावर पूर्व 7 खंड आहे. कोणते कोणते? आशिया हे बाईत आहे. डायरेक्ट याच्यावर पाहू आपण, लक्षात राहायचं तुमच्याला. पहा, हे बघा, आशिया खंड, जिथे आपला भारत नावाचा देश आहे, आशिया खंडामध्ये. त्यानंतर आफ्रिका खंड, नंतर युरोप खंड, त्याच्यानंतर पूर्व आपला दक्षिण अमेरिका खंड. हा बघा, दक्षिण अमेरिका खंड, उत्तर अमेरिका खंड, त्याच्यानंतर पूर्व युरोप खंड आणि ऑस्ट्रेलिया खंड आणि आर्टिक खंड, जो की वर्त आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण बर्फ असते, बर्फाच्छादित प्रदेश असते, संपूर्ण बर्फ आहे याच्यामध्ये. असे टोटल आपल्या पृथ्वीवर 7 खंड आहे. आता हे 7 खंड लक्षात ठेवायचे कसे? पेपरमध्ये विचारला जाते याचा क्रम का क्षेत्रफळानुसार या कोणत्या नंबरचा खंड किती नंबरला विचारते, असे प्रश्न विचारले जाते. भारताचा क्रमांक कितवा लागतो क्षेत्रफळानुसार? त्याच्यासाठी ट्रिक आहे परवा आपल्याला, खतरनाक गावरानी भाषेतली आपली ट्रिक. जगातील खंडाच्या नावासाठी सोपी युक्ती म्हणजे सोपी ट्रिक. मग ट्रिक कोणती आहे? आशाला आफ्रिकेत उतरून दीक्षा आंटी सोबत युरोपला आली. कशी ट्रिक आहे? आशाला आफ्रिकेत उतरून दीक्षा आंटी सोबत युरोपला आली. कसं लक्षात ठेवायचं मग? आशावरून आशिया खंड, जो की आपला खंड आहे, आशिया खंडामध्ये आपला भारत नावाचा देश आहे. त्याच्यानंतर पूर्व आफ्रिकेहून आफ्रिका खंड, त्यानंतर उतरून वरून काय लिहायचं? उत्तर अमेरिका खंड, त्यानंतर दीक्षावरून काय लिहायचं? दक्षिण अमेरिका खंड, आंटीवरून काय लिहायचं? अंटार्क्टिका खंड, युरोपवरून युरोप खंड आणि आलीवरून ऑस्ट्रेलिया खंड. असे 7 खंड आपल्या पृथ्वी तलावर आहे. आलं लक्षात? चलो आगे बढ़ो. देश आगे बढ़ रहा है, अपन भी आगे पढ़ेंगे. 7 खंडावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. हे आहे पूर्व आपली सूर्यमाला. त्याले म्हणते इंग्रजीमध्ये मिल्की वे, म्हणजेच आकाश गंगा. काय म्हणते? आकाश गंगा. हा आहे पूर्व आपला महत्वाची गोष्ट सूर्य. सूर्य हा ग्रह आहे की तारा आहे? महत्वाची गोष्ट, पेपरमध्ये प्रश्न विचारते. आपली सिली मिस्टेक कुठे होते? सूर्य आपण डायरेक्ट ग्रहात घालतो, पण नाही, सूर्य हा तारा आहे. तारा काय म्हणते? जो स्वयंप्रकाशित आहे, ज्याच्यातून स्वतः प्रकाश निर्माण होते, म्हणजे की तो स्वतः प्रकाशित आहे, त्याला म्हणते तारा. तर सूर्य आहे हा तारा आहे. सूर्यावर एक शायरी पण आहे बरोबर, सूर्यावर आग आहे. काय म्हटलं मी? हे बा,
दिसून राहिली का तुम्हाला? सूर्यावर आग आहे, चंद्रावर डाग आहे आणि तिच्या चेहऱ्यावरती जो राग आहे तोच माझ्या भावा तुझ्या प्रेमाचा भाग आहे. आलं लक्षात? हा आहे सूर्य. त्याच्यानंतर पोरं ह्या ग्रहावरती पण प्रश्न पेपरमध्ये विचारले जातात. अंतर्ग्रह कोणते, बाह्यग्रह कोणते, कोणता निळा, पिवळा, गुलाबी जे रंग तुम्हाला आवडते पहा. मग सगळ्यात पहिले येते बुध ग्रह. आपण डिटेलमध्ये समोर पाहू. याच्यामध्ये तुम्ही पाहून घ्या की ग्रह कसे क्रमाने लागलेले आहे. पहिल्या नंबरला येते, थांबा कलरचा चेंज करून घे तुम्ही पेन, जेणेकरून तुम्हाला बरोबर दिसेल. पहा पहिला आहे बुध ग्रह. आता काय करायचं हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी, हा सूर्य आहे, सूर्यापासून पहिला नंबरचा आहे बुध ग्रह. त्याच्यानंतर येते शुक्र. वार लक्षात ठेवायचे, वार. बुधवारी तुम्ही घरून निघाले, शुक्रवारी तुम्ही एका गावले पोहोचले. मग तिथून तुम्ही आले पृथ्वीवर. पृथ्वीवर तुम्ही असं पकडा का तुम्ही हिंडाले चालले कुठं तरी, कोणत्या तरी गावले, गोवा गिवाले तुम्ही सुट्ट्या करायला चालले. त्याच्यासाठी तुम्ही बुधवारा दिवशी निघाले, शुक्रवारी तुम्ही इथं पोहोचले आणि त्याच्यानंतर पृथ्वीवर तुम्ही विश्रांती केली, आराम केला तुम्ही पृथ्वीवर. तिथून मस्त 2 दिवस आराम केला पृथ्वीवर, गोवा गिवा फिरले मस्तपैकी. तिथून निघाले तुम्ही मंगळवारा दिवशी. मग अजून प्रवास चालू झाला मंगळवारी, अजून मग तुम्ही 1 दिवस पॉज घेतला बुधवारचा. मग आले तुम्ही गुरुवारी इथं. मग अजून तुम्ही पॉज घेतला शुक्रवारले, मग आले तुम्ही शनिवारी इथं. मग अजून त्याच्यानंतर तुम्ही शनिवारवरून युरेनस आणि नेपच्यून, डायरेक्ट 8 ग्रहाचा असा डाटा आहे तुमच्याकडे. कसं सुरुवात करायचं? बुधवार, नंतर 1 दिवसाची सुट्टी गुरुवारची, मग शुक्रवार, ठीक आहे. मग आली म्हणतात पृथ्वीवर आपण 2 दिवस थांबलो. त्यानंतर पूर्व नंतर गेलो आपण 1 दिवस सुट्टी घेऊन मंगळवारी. मंगळवारवरून अजून सुट्टी घेतली, मग गुरुवारवरून अजून सुट्टी घेतली शनिवार. मग त्याच्यानंतरचे ग्रह युरेनस नेपच्यून. आलं लक्षात? सोप्या साध्या पद्धतीने याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जातात. याच्यातले अंतर्ग्रह आणि बाह्यग्रह समोर पाहू ना, खतरनाक म्हणून सांगतो मी तुम्हाला समोर. पहा बरोबर, आपली सूर्यमाला, आपल्या सूर्यमालेमध्ये किती ग्रह येते, किती बटू ग्रह येते, कोणत्या ग्रहाचा जो दर्जा तो काढून घेतला, काय काय कार्यक्रम केला नासावाल्यानं, आपल्या इस्रोनं, तर आपण पाहू आपली सूर्यमाला. सर्वात पहिले सूर्य. तुम्हाला आता सांगितलं होतं मी, सूर्य हा तारा आहे. काय आहे? तारा. हा मग सौरमालेचा केंद्रबिंदू, स्वतः प्रकाश देणारा तारा. म्हणतात आहे भाऊ बिलकुल. सूर्यापासूनच सगळ्या ग्रहाले प्रकाश भेटते. काय भेटते? प्रकाश. आपल्या पृथ्वीवर कुठलाही इतर प्रकाश नाही आहे. जो सूर्याचा प्रकाश आहे तो आपल्या पृथ्वीवर पडते, तेव्हा आपल्याला सकाळ संध्याकाळ माहित पडते. आलं लक्षात? त्याच्यानंतर आहे पूर्व संघटन. कसं झालं पहा. सूर्यामध्ये काय काय आहे याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. आयएमपी क्वेश्चन आलेला आहे याच्यामध्ये पेपरमध्ये. पहा, सूर्यामध्ये 74% हायड्रोजन आहे. काय आहे? 74% हायड्रोजन आणि 24% हेलियम आहे. हायड्रोजन, हेलियम हे 2 तुम्ही अणू लक्षातच ठेवायचे. हायड्रोजन आणि हेलियम, आणि 2% इतर मूलद्रव्य. हायड्रोजन, हेलियम हे 2 मूलद्रव्य आणि 2% इतर मूलद्रव्य आहे. त्याच्यापासून आपला सूर्य बनला आहे. हा सूर्य पूर्ण आगीचा गोळा आहे भाऊ, भमात आगीचा गोळा आहे तो. 5,500 डिग्री सेल्सिअस तिथं तापमान असते. खतरनाक असं, बम खतरनाक. नंतर ग्रहाची संख्या किती आहे आपली? टोटल ग्रह पहिले 9 होते. आता काय झालं? बट्टू ग्रह जो आपला प्लुटो आहे ना, प्लुटो, त्या ग्रहाचं नामांकन काढून घेतलं. त्याचा आकार हेकडा तिकडा होता. तो त्या ग्रहाच्या जातीमध्ये बसत नव्हता. त्याला डायरेक्ट ग्रहाच्या बाहेर फेकून दिलं. तो ग्रह नाही म्हणे, तो बट्टू ग्रह आहे म्हणे. सांगतो तुम्हाला समोर. पहा 8 ग्रह आहे. कोणते कोणते? पहा, बुध ग्रह, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. युरेनसले दुसरं नाव काय आहे? अरुण. काय नाव आहे? युरेनसले मनाचं अरुण आणि नेपच्यूनले मनाचं वरुण. वरुण धवन नाही होया, हा वरुण आहे, वरुण, अरुण, वरुण. ठीक आहे. नंतर बटुग्रह. पहा इथे आहे बटुग्रह. बटुग्रह कोणते कोणते? या प्लुटो नावाचा बटुग्रह आहे. याला पहिलं ग्रहाची दर्जा दिली, मग काढून घेतली. मग सेरेस नावाचा आहे आणि एक इरिस नावाचा आहे. पेपरमध्ये विचारलेला आहे इरिस हा बटुग्रह आहे. ठीक आहे. त्यानंतर सूर्याचे द्रव्यमान. ठीक आहे. संपूर्ण सौरमालेच्या 99.86% वस्तुमानाचा भाग. आपल्या पृथ्वीसारख्या असंख्य 100-150 पृथ्व्या त्या सूर्याच्या अंदर मावून घेईन. एवढा मोठा सूर्य आहे आपला, इथून दिसते. आपण पाहू शकत नाही सूर्याला. पाहायला तर आपल्या डोळ्यामध्ये अंगार पेटते भाऊ, गरम, बिलकुल गरम, पाहू शकत नाही. पण सूर्यग्रहण ज्या दिवशी राहते ना, त्या दिवशी आपण काय करतो, घरामध्ये आपल्या टोपलं असतं, पाण्याचं टोपलं, पाण्याच्या टोपल्यात पाहतो आणि तवा कुठं आपल्याला भयंकर, त्याच्यात आपल्या डोळ्याला गरम वाटते. हा, लय गरम आहे सूर्य, लयच गरम. जाऊन पाहिला कधीतरी सूर्यावर जर तुम्हाला चान्स भेटला जायचा. ठीक आहे. नंतर पाय
खगोलीय संज्ञा हो आपण. तारा कायले म्हणते? संज्ञा म्हणजे डेफिनेशन. डेफिनेशन पहा काय म्हणते तारा म्हणजे स्वतःचा प्रकाश उत्सर्जित करण्याला ज्वलंत वायू बोला म्हणजे सूर्य. स्वतःचा प्रकाश असते त्याला, तो बाहेरून प्रकाश घेत नाही. जसं मोबाईल आहे आपल्याला, मोबाईलला काय करायला लागते, मोबाईलची बॅटरी डाऊन झाली तर आपण त्याला पॉवर बँक लावतो, नाही त्याला चार्जिंगवर लावतो. हे तसं नाही आहे, हा स्वतःच चार्ज आहे. याला कुठून बाहेरून कुठूनही चार्जिंग करा लागत नाही, हा स्वतःच चार्ज आहे. त्याला म्हणते तारा. काय म्हणते? तारा, सितारा, बोलो तारा रारा. नंतर आहे पूर्व आकाशगंगा, मिल्की वे म्हणते त्याला. काय म्हणते? असंख्य तारे, वायू व धूळ ग्रह यांनी बनलेली ताऱ्यांची मोठी व्यवस्था. मोठी अशी व्यवस्था, त्याच्यामध्ये तारे आहे, ग्रह आहे, उपग्रह आहे, हे सगळ्या गोष्टी मिळून जे मोठा मॉप बनते त्याला म्हणते आकाशगंगा, मिल्की वे. आपल्या सूर्यमालेमध्ये भरपूर अशा आकाशगंगा आहे. आपण जिथे राहतो ते पृथ्वी, तो आहे पृथ्वी ग्रह, निळा ग्रह म्हणते त्याला. ठीक आहे. मग आहे दीर्घिका. दीर्घिका काय म्हणते? वायू आणि धूळ यांचा मेघ म्हणजे समूह. वायू आणि धूळ यांचा समूह तारे याच ठिकाणी जन्म घेतात, त्याला तेजोमेघ असे म्हणतात. दीर्घिकेला दुसरं नाव काय? तेजोमेघ. काय नाव आहे? तेजोमेघ. ठीक आहे. नंतर आहे ब्रह्मांड. ब्रह्मांड म्हणजे पूर्ण युनिव्हर्स. ह्या तुटता तारा दिसते आपल्याला, आपण म्हणतो ब्रह्मांड तुटता तारा चालला, त्याला म्हणते युनिव्हर्स. काय म्हणते पहा, सर्व आकाशगंगा, तारे, ग्रह, ऊर्जा आणि अवकाश म्हणजे स्पेस यांचं एकत्रित समूह. ब्रह्मांड म्हणजे सगळं आलं त्याच्यामध्ये. ग्रह, तारे, आपला सूर्य आला, पृथ्वी आली, सगळे तारे वगैरे मिळून आपली युनिव्हर्स ब्रह्मांड बनते. काय बनते? ब्रह्मांड. ओके. त्यानंतर पाहू मापत. आता पाहू अंतर कसं मोजते. आता तुम्ही जर पोलीस भरतीचा क्लास लावला तर तुम्हाला धावायला लावते किती? 1600 मीटर. तर त्याले काय आपण काय म्हणतो? 1600 मीटर. किलोमीटर नाही धावत भाऊ, किलोमीटर म्हणजे लय. जसं 1600 मीटर आहे, मीटर हे मापक आहे. कायचं? आपल्याला इथून तर तेवढं अंतर कापा लागते. कायच्या मध्ये मोजतो आपण? मीटर मध्ये, मापक. तसंच पृथ्वीवरून काही जे आपला युनिव्हर्स आहे त्याचं वेग मोजल्या जाते. पहा, प्रकाशाचा वेग मोजला जाते. हा मीटर किलोमीटर मध्ये मोजल्या जात नाही, याला मोजल्या जाते किलोमीटर प्रति सेकंद. म्हणजे सुमारे किती वेग आहे मग याचा वाला? प्रकाशाचा वेग किती आहे याच्यावर प्रश्न आलेला आहे. किती वेग आहे? 2,99,792. काय म्हटलं? 2,99,792 किलोमीटर प्रति सेकंद. सुमारे 3 लाख किलोमीटर इतका. खतरनाक आहे भाऊ. लाईट वाली इथून टॉर्च मारली का खपकन जाते डायरेक्ट, मनात काहीच ब्रेक नाही राहत. डायरेक्ट इथून मारला का खपकन सेकंद मध्ये एवढा पैसे होतो. 3 लाख सेकंद मध्ये. इथून टॉर्च मारली की खपकन डायरेक्ट सेकंद मध्ये 3 लाख अंतर क्रॉस करते. त्याला म्हणते प्रकाशाचा वेग. नंतर एक प्रकाश वर्ष म्हणजे किती लाईट इयर, याच्यावर पण प्रश्न आलाय. काय म्हटलं? एक प्रकाश वर्ष म्हणजे एक लाईट इयर म्हणजे किती? हा, मग एक प्रकाश वर्षात किती अंतर कापते तो? 9.46 गुणेला 10⁻12 एवढं किलोमीटर अंतर ते कापते. नंतर आहे पूर्व खगोलीय एकक, ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट. ते काय म्हटलं जाते? पृथ्वी ते सरासरी अंतर 14.96 दशलक्ष आहे. आपल्या पृथ्वीपासून सूर्याचं अंतर, इथून तर सूर्याचं अंतर जे आहे ते 14.96 दशलक्ष किलोमीटर आहे. बम दूर आहे भाऊ, बम दूर आहे. चलो आगे बढ़ो. आता पाहू आपण कोणते ग्रह कसे फिरते, कोणते उलटे फिरते, कोणते सीधे फिरते, कोणते आडवे फिरते, कोणते तिरपे फिरते. हो, मग आता सूर्याभोवती फिरण्याची दिशा पहा. सर्व ग्रह एका सपाटीवर इलिप्सिस प्लॅनेट फिरतात. कसे? असे हे असे फिरतात, असे गोल 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 गोल. याला म्हणते इलिप्स. गणितामध्ये माहित असेल तुम्हाला इलिप्स असा काय लागते. अशा पद्धतीने आपल्या सूर्याभोवती फिरण्याची दिशा असते त्याची पूर्वपासून पश्चिमेकडे. आता सांगतो उलटे 2 ग्रह असे आहे, त्याची ट्रिक आहे. शरयू म्हणजे सांगतो मी समोर तुम्हाला. ते शरयू म्हणून 2 ग्रह येते, एक शनी आणि युरेनस. शनी आणि युरेनस जे ग्रह आहे ते उलटे फिरते पश्चिमेकडून पूर्वेकडे. पाहू ते आता. सूर्याचे तापमान किती आहे? 15 दशलक्ष सेल्सिअस म्हणजेच किती? 5,500 डिग्री सेल्सिअस. गरम भाऊ, गरम. आता तुम्ही विचार करा, या वर्षी जे ऊन तपली त्याचं तापमान होतं 45 ते 48 अंश सेल्सिअस. इथंच आपली पुरी थंडी झाली. थंडी म्हणजे इथंच आपली पुरी गरम झालं.
वरून खालपर्यंत घामाना लथपथ माणूस झाला. असं अंगातलं शर्ट काढलं का फिरल्यानंतर पुरा घाम निघून जाय, एवढं खतरनाक गरम झालं. किती डिग्रीवर? फक्त 42 ते 45. 50 वर तर गेले नाही. 50 वर गेलं तर माणूस गरमच होऊन जाते पुरा. तर ही तर पहा तापमान किती आहे, 5500 अंश सेल्सिअस. तुम्ही विचार करा, असं असं तुम्ही जासान ना तर डायरेक्ट बोट खतम तुमचं झालं. एवढं खतरनाक गरम असतं इथं, एवढं तापमान आहे त्याचं. ठीक आहे. सूर्याचे वय किती आहे? 4.6 अब्ज वर्ष. पेपरमध्ये आलेलं आहे. सूर्याचं वय अंदाजे किती आहे? अंदाजी म्हटलं हे, अप्रॉक्सिमेटली नाही, अंदाजी 4.6 अब्ज वर्ष. ठीक आहे. मंगळाचा बटुग्रह पहा, 2006 मध्ये इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनिटने त्याचा आकार लहान व कक्षा ऑर्बिट इतर ग्रहांसारखी स्थिर नसल्याने बटुग्रह म्हणून मान्यता रद्द केली. कोणाला? प्लुटोले. कधी? 2006 मध्ये. काऊन? आता बघा, पृथ्वी, मंगळ, बुध, गुरु हे सगळे ग्रह आपल्या लिमिट मध्ये होते. याचा कार्यक्रम लिमिट मध्ये होता. बरोबर हे आपल्या कक्षेत आहेत. बरोबर फिरू राहिले बिलकुल. शाळेत कसं एका रांगेत आपल्याला परेड करायला लावते पीटीचा मास्तर, तसे बिलकुल एका रांगेत बरोबर बिलकुल कार्यक्रम करू राहिले. हा जो होता, हा होता प्लुटो बॅक बेंचर, बम बदमाश होता प्लुटो. हा काय करे, सगळे एका लाईनीत राहे आणि हा आपली लाईन सोडून तिच्या लाईनीत जाय. कायसाठी? पीटी करायले. मग हे आवडले नाही भाऊ ते. कोणाला नाही आवडलं? इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियन या लोकायले हे काही पटलं नाही. बाबू हा म्हणे आपल्या अवकाशच्या बाहेर चालला म्हणे, याची तू मान्यता रद्द करून टाक म्हणे. येले ग्रह ठेवूच नको म्हणे, तू येले तू डायरेक्ट बटू ग्रह कर म्हणे. मग लागला भाऊ त्याला डाग. मग त्याला काय म्हटलं? बटू ग्रह. कधी? 2006 मध्ये त्याची मान्यता काढून घेतली, ग्रहाची मान्यता काढून घेतली आणि त्याला बटू ग्रह म्हटलं. आता तो बटू ग्रह आहे. कोणता? प्लुटो. फेमस आहे भाऊ, फेमस. ठीक आहे. पाहिजे आहे 2006 मध्ये इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियनने ग्रह परिभाषेत बदल केला, काढून टाकली ग्रह म्हणून मान्यता. आता त्याला म्हणते त्याचा आकार लहान व कक्षा इतर ग्रहासारखी स्थिर नसल्याने बटू ग्रह म्हणजे ड्राफ्ट प्लॅनेट म्हणून त्याला मान्यता दिली. आलं लक्षात? काही टेन्शन, काही डिप्रेशन काही असेल तर तुम्ही शेअर करू शकता, माझ्याशी तुम्ही कनेक्ट करू शकता. चलो त्याच्यानंतर पाहू आपण महत्वाची गोष्ट, सौरमालेतील विशेष माहिती. ठीक आहे. पेन घेऊ द्या मला, पेन. चलो पहा, सौरमालेतील विशेष माहिती. मंगळाच्या अभ्यासासाठी नासाने कोणते कोणते यान पाठवलं? आता भारतानं बी यान पाठवलं होतं. पहिल्याच प्रयत्नामध्ये भारत यशस्वी झाला. मंगळ यावर यान पाठवण्यावाला भारत हा कितवा नंबरचा देश होता? 4था नंबरचा देश होता. ठीक आहे. पहा, मंगळाच्या अभ्यासासाठी नासाने यान पाठवले. कोणते कोणते? क्युरिओसिटी रोवर 2011 मध्ये. कोणते? क्युरिओसिटी रोवर. याच्यावर पण प्रश्न विचारते. 2012 मध्ये मंगळावर उतरले, 2011 मध्ये पाठवले आणि 12 मध्ये मंगळावर उतरले ते. ठीक आहे. मग मावेन म्हणजे मार्स ऍटमॉस्फिअर अँड व्होलाटाईल इव्होल्युशन 2013 मध्ये प्रक्षेपित केले नासाने. नासा कुठची अंतराळाची कंपनी आहे? ती आहे अमेरिकेची, नासा, NASA. नासा अमेरिकेची. भारताची कोणती होती? मग भारतावर प्रश्न विचारते. ठीक आहे. मंगळयान मार्स ऑर्बिट मिशन, त्याचं नाव होतं मॉम, MOM, मॉम. काय होतं? मार्स ऑर्बिटर मिशन. मॉम नावाचं भारताने मिशन आपल्या मंगळावर पाठवलं होतं, मंगळाचा अभ्यास करायचा. आता काही काही गोष्टी अशा निघाल्या होत्या की मंगळावर जीवन आहे, मंगळावर भरपूर प्रमाणात पाणी आहे. पाणी ही जीवन आहे, जल ही जीवन आहे. जिथं पाणी तिथं जिंदगानी, असा कार्यक्रम होता. मग त्याला वाटलं का पाणी गिनी आहे, जाऊ बा तिथं राहू. काही काही मोठ्या मोठ्या लोकांनी मंगळावर चंद्रावर जमिनी घेऊन ठेवल्या, खतरनाक कार्यक्रम केला. पहा मग आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारा इस्रो, काय म्हटलं? इस्रो, इंडियन फुल फॉर्म विचारते काय? इंडियन स्पेस ऑर्गनायझेशन, इस्रो. काय म्हणते? इस्रो. पहा प्रक्षेपण कसं झालं मग? 5 नोव्हेंबर 2013 मंगळ कक्षेत प्रवेश, 24 सप्टेंबर 2014. 13 मिशन लॉन्च केलं त्यानं, 24 सप्टेंबर 2014 ते मंगळावर पोहोचलं. त्यानंतर आशियातील पहिला देश व जगातील 4था देश. काय म्हटलं मी? भारत हा आशियातला म्हणजे आपल्या आशिया खंडातला पहिला देश आणि जगातला 4था देश बनला मंगळावर यशस्वीरित्या यान पोहोचवणारा, मंगळाचा अभ्यास करासाठी. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचणारा प्रथम देश भारत. आला का नाही? डायरेक्ट पेपरमध्ये येते प्रश्न. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचणारा
पहिला देश कोणता? भारत. तसंच तुम्ही बी पहिल्याच प्रयत्नात डायरेक्ट PSI STI पोलीस भरती ग्रामसेवक पुरी क्रॅक करून पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला यश भेटलं पाहिजे, असा कार्यक्रम आहे आपला. मग आहे आकाशगंगा, ज्याला गॅलेक्सी आणि तिचा शोध कसा लागला पहा. आपली आकाशगंगा म्हणजे मिल्की वे. 17व्या शतकात गॅलिलिओने दुर्बीण वापरून मिल्की वे ही लाखो ताऱ्यांनी बनलेली आहे असे निरीक्षण केले. हा गॅलिलिओ खतरनाक होता, शास्त्रज्ञ होता. तो शास्त्रज्ञ काही ना काही शोध करतच जात जाय. तर त्यानं काय केलं, एक दुर्बीण बनवली. ह्या दुर्बीण अशी दुर्बीण बनवली आणि त्या दुर्बीणच्या छिद्रातून पाहत जायचो असं, कुठं काही दिसते काय, कुठं काही दिसतं काय. मग असं त्यानं संध्याकाळी काय केलं, आता कहाणीच्या पद्धतीने सांगतो तसं तुम्हाला लक्षात राहणार नाही. असाच तो जेवण खाऊन गेला असं बिचारानं गॅलिलिओनं. जेवण खाऊन करून तो माडीवर गेला, फिरत फिरत राहिला. घेतलं त्याने एक काच मागा लावला, एक काच पुढे लावला. त्याची झाली दुर्बीण तयार. दुर्बीण म्हणून पाहू राहिला असं, दिसते काय, कुठं काही दिसते काय काही. मग असंच पाहता पाहता मग त्यानं वरत पाहिलं असं आकाशात, ते दिसले असं 2-3 ग्रह फिरताना. हे काय होई, मोठी मोठी वस्तू. अशा प्रकारे त्यानं शोध लावला आपल्या आकाशगंगाचा. तेव्हा मग माहित झालं अनेक अशा तारे आहे वरत, अनेक असे ग्रह आहे, उपग्रह आहे फिरून राहिले. हे सगळ्याची मिळून आपली आकाशगंगा बनते. उदाहरणार्थ जिल्हा पकडा. आता तुम्ही एका छोट्याशा गावात राहता. गाव झाल्याच्या नंतर तुम्ही बाजारासाठी तालुक्यात जाता. तालुक्याच्या नंतर मग जिल्ह्याचा क्रमांक येतो. कसं मोठं मोठं वाढत जाते ना. सगळं म्हणजे पहा, गाव छोटस, आजूबाजूचे खेडेगाव, मग तालुका बनते. तालुक्याचं मग हे सगळे छोटे मोठे गाव तालुके वगैरे मिळून काय म्हणते, मोठा जिल्हा. आणि जिल्ह्याचा मग ते विभाग बनते मोठा. विभागाचं मग डायरेक्ट आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये, असं सगळं मिळून मग त्याचं बनते मोठं राज्य. तसंच मग छोटे ग्रह, बटू ग्रह, उपग्रह, सगळं तारा वगैरे सगळं मिळून आपली आकाशगंगा बनते. आलं लक्षात? सोप्या पद्धतीने, जास्त डीप मध्ये आणि जास्त त्या व्याख्याच्या अग्र घुसाचं नाही, नाहीतर कार्यक्रम खतम होऊन जाईल आपला. ओके, नंतर पहा इतर आकाशगंगा. पहा याच्यावर पण प्रश्न येते. आपली आकाशगंगाले मिल्की वे म्हणते. मिल्की वेच्या नंतर दुसऱ्या नंबरची जी आकाशगंगा आहे तिले नाव आहे ऍड्रोमेडा. काय म्हणते त्याले? ऍड्रोमेडा. हे आहे ते गॅलेक्सी. मग आहे ट्रायंग्युलम, सोमेब्रेरो आणि व्हर्लपूल इत्यादी आपल्या इतर आकाशगंगा आहे. आपल्या पृथ्वीसारख्याच इतर सुद्धा आहे. ऍड्रोमेडा हे IMP आहे, याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. फोकस ऑन दिस. नंतर आहे विश्वातील एकूण आकाशगंगा सुमारे 100 अब्जाहून अधिक नासाचा अंदाज आहे. आपल्या फक्त पृथ्वीसारखी आणि आपल्या आकाशगंगेसारखीच हजारो आणि बघा 100 अब्जाहून अधिक आकाशगंगा आहे, असा नासाचा अंदाज आहे. मग ग्रहांचा शोध. युरेनसचा शोध कोण लावला याचा प्रश्न येते. युरेनस, जेले की अरुण नावाचा, अरुण नाव आहे मराठीत. युरेनसचा शोध लावला विल्यम हर्शेल. विल्यम हर्शेल या शास्त्रज्ञानं युरेनस या ग्रहाचा शोध लावला 1781 मध्ये. कधी? 1781 मध्ये. त्यानंतर नेपच्यून, हा येले म्हणते वरुण धवन नाव लक्षात ठेवायचं. नेपच्यूनचा शोध लावला जोहान गॅलियाने. कधी लावला? 1846. खतरनाक शोध लावले भाऊ. चलो आगे बढ़ो इंडिया. आलं लक्षात? देखो भाई, आपली सूर्यमाला खगोलशास्त्रज्ञ व अंतराळ संस्था. जसं आपल्या भारतामध्ये इस्रो नावाची संस्था काम करते. रॉकेट पाठवणं, एखादं यान पाठवणं, एखादी मोहीम राबवणं, जसं चंद्रयान झालं, मंगळयान झालं. चंद्रावर पाणी आहे का काही खोज करासाठी, शोध करासाठी मिशन वगैरे जे पाठवते त्याला म्हणते खगोलशास्त्र व अंतराळ संस्था. जसं की इस्रो आहे, इंडियन स्पेस ऑर्गनायझेशन. आलं लक्षात? पहा मग प्लुटोचा शोध कोण लावला होता? हा पण एक ग्रह. प्लुटो जो ग्रह आहे त्याचा शोध लावला होता क्लाइड टॉम्बॉस. काय नाव आहे त्याचं? क्लाइड टॉम्बॉक या शास्त्रज्ञानं प्लुटोचा शोध लावला. कधी लावला होता? 1930 मध्ये. आणि त्याची ग्रह म्हणून मान्यता कधी काढली होती? 2006 मध्ये. आलं लक्षात? ओके, त्याचा आकार बिकार बरोबर नव्हता म्हणून. ठीक आहे. दुर्बीनचा शोध कोण लावला? आता सांगितलं गॅलिलिओ. अशी दुर्बीण पकडायची, गॅलिलिओ नाव आठवायचं. काय नाव आहे? गॅलिलिओ. शोधकर्ता कोणता? हन्स लिपर्से, नेदरलँडचा होता. 1608 मध्ये. विकासक म्हणजे त्याला डेव्हलपमेंट कोण केलं? गॅलिलिओ गॅलिली. पण याचंच नाव लक्षात ठेवायचं. 1609 मध्ये खगोल अभ्यासासाठी सुधारित केली. गॅलिलिओ गॅलिली लक्षात ठेवायचं.
आलं. गॅलिलिओचे योगदान काय ते चंद्रावरील पर्वत खड्डे, गुरुचे चंद्र. आता गुरुचे चंद्र म्हणजे काय? गुरुचे उपग्रह गॅनिमेड सांगतो मी तुम्हाला समोर. हा, गुरुचे चंद्र म्हणजे गुरुचे जे उपग्रह आहे ते, आणि शुक्राचे अवस्थांतर आणि सूर्यकलंक याचा शोध लावला. दुर्बीनच्या आधार लावला भाऊ, दुर्बीनच्या आधारे सगळा कार्यक्रम यानं केला. गॅलिलिओ पण हुशार माणूस होता, लक्षात ठेवता. गॅलिलिओ आलं का खगोलशास्त्रज्ञ होता असं लक्षात ठेवायचं. बम शोध लावले त्यानं. ओके. नंतर भाऊ खगोलशास्त्रातील महत्वाचे जनक कोण कायचा शोध लावला. हा, मग आधुनिक खगोलशास्त्रज्ञ कोण होता? निकोलस कोपर्निकस. याचं नाव लक्षात ठेवायचं. आधुनिक खगोलशास्त्रज्ञ होता निकोलस कोपर्निकस. त्यानंतर निरीक्षणात्मक खगोलशास्त्रज्ञ तो होता गॅलिलिओ गॅलिली, ज्यानं दुर्बीनचा शोध लावला. नंतर आहे खगोलीय गतीचे नियम. गतीचे नियम कोण? जोहान्स कॅप्लर. कोण? जोहान्स कॅप्लर. आणि त्यानंतर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सर आयझॅक न्यूटन. ह्या भाऊ तुम्हाला कहाणी माहित असेल. आयझॅक न्यूटन भाऊ एका सेपाच्या झाडाखाली बसला होता. बसल्या वरून एक सेप पडलं. हे जर त्यानं खाल्लं नसतं तर आज आपल्याला गुरुत्वाकर्षणाचे 3 नियम भेटले नसते. पण भाऊनं ते खाल्लं नाही. भाऊ घरून दाबून जेवण करून आला होता. मस्तपैकी हे ते खाय खुदाळ करून पिझ्झा बर्गर वगैरे खाऊन मस्तपैकी झोप घ्यासाठी नाही तर काहीतरी करायसाठी तो ऍपलच्या झाडाखाली बसला. वरून शेप पडलं, त्यानं ते हातात घेतलं, पाहत राहिलं. शेपनं त्याला पाहिलं, त्यानं शेपाच्या इकडे पाहिलं. मग त्याला वाटलं आपण काहीतरी करू, हे वरून खाली पडलंच कसं काय, माझ्या डोक्याला लागलं वा. मग आता डोक्याला लागलं तर काऊन लागलं, वरून कसं काय पडलं. मग त्यानं लावला डायरेक्ट गुरुत्वाकर्षणाचा शोध. मग त्यानं काय केलं, त्या शेपाला असं पकडलं, वरत फेकलं. वरत फेकल्यावर तो खाली आला. अजून त्यानं पकडलं, अजून त्यानं वरत फेकलं. बाप्पा त्याला विचारच पडला, काय म्हणे झालं, मी हा शेप घेतला म्हणे, वर फेकला तर खाली उरायला म्हणे, वर फेकला तर खाली, असं काऊन उरायलं. ह्या प्रश्न त्याला बम सतत जाय, ते झोपच नाही जाय रात्रभर. असं काऊन झालं, असं काऊन झालं. मग त्यानं बम दिमाग लढवला. त्याच्यातून शोध निघाला मग कायचा, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. काय म्हणते, आपण कोणतीही गोष्ट वर फेकली तर गुरुत्वाकर्षणचं जे पृथ्वीचं जे बल आहे गुरुत्वाकर्षण, ते आपल्याला वापस ओढवते. त्याला म्हणजे चुंबकत्व तर कसं असते, चुंबक तसा कार्यक्रम आहे गुरुत्वाकर्षणाचा. बिलकुल कोणतीही वस्तू जर तुम्ही फेकली, जर गुरुत्वाकर्षण बल असेल तर ते वापस तुमच्या इकडे येते. उदाहरणार्थ हॉटस्पॉट काय असते, तुम्ही आता एका खोलीमध्ये आहे, तुमच्या मित्राला तुम्ही हॉटस्पॉट दिला तर तो एरियामध्ये म्हणजे गुरुत्वाकर्षण कुठं काम करते. आता याचं उदाहरण आपण ब्लूटूथ वरून पाहू, आपलं वायफाय हॉटस्पॉट वरून पाहू. तुम्ही एका रूम मध्ये आहे, तुमचा मित्र इथून 10 मीटरवर किंवा 15 मीटरवर आहे, तेव्हापर्यंत तुमचं काम करते. आणि तुम्ही जसं टिकून तुम्हाला वाटलं हा जास्त डाटा युज करू राहिला, आता आपल्याला इथून खसका लागते, नाही तर माझ्या 1.5 GB खतम, मग मला रात्री 10च्या नंतर माझा कार्यक्रम बयकते. मग तुम्ही काय करता, हळूच तिथून थोडेसे दूर जाता. दूर गेले का त्याचं कनेक्शन कट होते. तसंच गुरुत्वाकर्षण हे पृथ्वीच्या आवरणापर्यंत असते, क्षोभमंडल पर्यंत. त्याच्या वरत गेले तर मग खतम, बिलकुल गुरुत्वाकर्षण खतम. तिथं ऑक्सिजन खतम, तिथं फक्त वायुमंडल असते. ते पाहू आपण समोर डीप मध्ये पाहू. त्याला भारताची कोणती संस्था आहे मग, इस्रो. त्याची स्थापना कधी झाली, 15 ऑगस्ट 1969 मध्ये. संस्थापक कोण होते, डॉक्टर विक्रम साराभाई. लक्षातच ठेवायचं, एव्हरग्रीन प्रश्न आहे. कोणता, इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969. संस्थापक डॉक्टर विक्रम साराभाई. ओके. नासा कुठची संस्था आहे, अमेरिकेची. कुठची, अमेरिकेची. पहा मग 1958 मध्ये स्थापना. मुख्यालय कुठे आहे, वॉशिंग्टन DC. कुठं, अमेरिका, USA अमेरिका इथं त्याची स्थापना झाली. मग इसा, आता नासा, इस्रो झालं, नासा झाला, आता इसा कुठची आहे, युरोपची आहे. इसा म्हणजे युरोपियन स्पेस ऑर्गनायझेशन. त्याला म्हणते इसा. 22 युरोपीय देशांचा संयुक्त प्रकल्प. पहिले युरोप हा USSR, 22 देश मिळून एक मोठा बलाढ्य देश होता, जो की सध्या रशिया आहे. रशिया. मग आहे CNSA म्हणजे काय म्हणते, चीनने चांग-ई तियानवेन या मंगळ मोहिमा केल्या. चीनच्या संशोधन संस्थेचं नाव काय, अंतराळच्या, CNSA. चांग-ई, काय नाव आहे, चांग-ई. नाव लक्षात येते, चीन म्हटलं का चांगचुंग चिंचिंग चिंचोका. ओके. नंतर जॅक्सा, याच्यावर पण प्रश्न आलाय. जॅक्सा गोष्ट आहे
हायबुजा मिशनद्वारे लघुग्रहांवरून नमुने आणण्यासाठी पहिली आशियाई संस्था कोणती आहे? जॅक्सा. ठीक आहे. नासाचा फुल फॉर्म काय? मग याच्यावर प्रश्न विचारतो तुम्हाला. कोणता? नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, राष्ट्रीय वैमानिक व अंतराळ अमेरिका. ओके. आता चायनाची कोणती आहे? चायना नॅशनल स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन, म्हणजे चीन राष्ट्रीय अंतराळ प्रशासन. याच्यावर तुम्हाला हे दिलं राहते, याचे फुल फॉर्म विचारते. शॉर्टकट दिला राहते तुम्हाला, फुल फॉर्म विचारते. इथं कार्यक्रम बघते. नंतर इस्रोचं काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. काय म्हणते? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. भारतीय अंतराळ संशोधन संस्था, 15 ऑगस्ट 1969. ठीक आहे. जॅक्सा म्हणजे जापान एरोस्पेस एक्सप्लोशन एजन्सी. कोणती? जापान अंतराळ संशोधन संस्था, जॅक्सा. बिलकुल जॅक्सा. ठीक आहे. त्यानंतर इसा म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सी. इसा म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सी. त्याच्यानंतर DLR म्हणजे जर्मन एरोस्पेस सेंटर. काय म्हणते? जर्मन एरोस्पेस सेंटर, जे की जर्मनीचे आहे.